नमस्कार, मी विलास जट्टे, तुमचा लाडका साधा माणूस. आणि आज आहे 12 तारीख. आणि 12 तारीख म्हणलं तर शूटचा मुहूर्त आहे. तर आज आहे आपल्या गाण्याची शूटिंग. आणि त्यासाठी आम्ही पुरा सेटअप केला आहे. बघा, आता आम्ही पूजा वगैरे करतो, त्याच्यानंतर कॅमेरा सेटअप पण सुरू आहे. आणि पहिला टेक वाजले 9, सुरू करायचं होतं 7 वाजता. पण उशीर तर होतेच, उशीर ना होईन तर मजा कशी येईल, आहे का नाही? तर त्यामुळं आता वाजले आहे 9 आणि आता आम्ही पहिला टेक सुरू करतो. पहिले पूजा करतो, त्यानंतर टेक सुरू करतो. आणि हळूहळू तुम्हाला माहिती आहे का, समोर हळूहळू दिसतेस आम्ही कशी कशी शूटिंग होणार आहे, काय होणार आहे. आणि महेश भाऊ तुम्ही ओळखतास, आता बहुत साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलंस की महेश भाऊ महेश भाऊ महेश भाऊ, ठीक आहे. तर याच्यामध्ये महेश भाऊचा पण एक थोडासा आधार आहे, मला सपोर्ट करणार आहे. रडू नको रे बाळा, रडू नको रे बाळा. ठीक आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, मजा मस्ती नक्की येणार आहे. आणि शूट कसा करतो, काय करतो ते तुम्हाला दाखवतो आम्ही. माझ्याकडे असं पकडलं आणि इकडे दोन टेस्ट चेहरा असं करतच राहील. आता आमचा अर्ध्यापेक्षा जास्त शूट झाला आहे. आणि आता सीन आहे बापाचा. म्हणजे मी आता जास्त एजवाला जो राहते बाप, त्याचा रोल करायचा आहे मला. त्यासाठी मेकअप करत आहे. आणि हे आमची मेकअप आर्टिस्ट राणीबाई. आमचं काही व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती, राणी जबरदस्तीने व्हिडिओ बनव म्हणताय. मारू मारू कुठं चालले? आजी तुम्हाला लोट घेऊन पण राहील ना. आजी काले पाहून राहिली. आजी गेली वरत कवाचीच. नाही बुडी येते म्हणते. काले बुडीचं का काम आहे? तर मंडळी, आता माझा मेकअप करून मला बुडा माणूस बनवला. आता कसा दिसतो, बुडा माणूस दिसतो का नाही दिसतो कमेंट करून सांगा. कारण तर बापाचा बाप आहो मी. तसा रूल आहे मग, रूल असल्यामुळे तसा मेकअप केला. आता मेकअप करून जमलो का नाही जमलो, मी म्हातारा दिसतो का नाही दिसतो कमेंट करून सांगा. ए कुठे झाला रे? काही गरज नाही कुठे जायची, होय घरी होय. स्वतः काही केलं नाही आणि मला पण काही करू दिलं नाही. माझ्यासाठी काय केलं तुम्ही? फक्त जन्म दिला म्हणून कोणी बाप होत नाही. हो काय झालं? काय झालं? अहो! पहिले वाला घ्यायला लागते आपल्याला, काऊन माहिती आहे का? याच्यात आहे ना, शूटिंग खतम झाल्याच्या नंतर असे पण कामं करायला लागते आम्हाला एखादं. थँक्यू. तर आता आमचा पाथरीमधला जो शूट आहे पहिल्या शिफ्टचा, तो ऑलमोस्ट डन झाला आहे. आता बाहेरच्या आउटडोअरचे काही सीन आहे तिथं जायचं आहे. आणि इथल्यानंतर पुन्हा वणी जायचं आहे, नदीवरचं सीन आहे, ते बाकीचे सीन आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि कशी शूटिंग होते का ते पाहत राहा. सकाळची जी शूटिंग होती ती सकाळच्या शिफ्टची संपली. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण करून आता आम्ही चाललो, जो कोना गाव आहे तिथं नदीवर एक शॉट घ्यायचा आहे. आणि तो शॉट घ्यायचा आहे आपल्या रिधान सोबत. तर रिधान हा फक्त 6 वर्षाचा आहे आणि 6 वर्षाचा असून त्यानं अप्रतिम ऍक्टिंग केली, मस्त. म्हणजे खूप फुल सपोर्टिव्ह आहे. एवढ्या कमी वयामध्ये खूप चांगला गेला. रिधान, मला एक सांग, तुला माझ्यासोबत गाण्यामध्ये ऍक्टिंग करून आणि सगळं करून कसं वाटत आहे आता?
छान वाटत आहे. छान वाटत आहे? मजा आली का? हो. अच्छा, आता समोर आपल्याला पुन्हा पाण्याचा शॉट वगैरे घ्यायचा आहे, तेव्हा पाऊस नाही का? हो ना? हो. तुला डान्स चांगला करता येते. हो. ऍक्टिंग तू फर्स्ट टाइम केली का? फर्स्ट टाइम ना सेकंड टाइम. सेकंड टाइम केली? वा वा, बढिया बढिया. आता शूट घ्यायसाठी नदीवर गेलो आणि नदीवर गेल्याच्या नंतर वातावरण झालं खराब, त्याच्यामुळे शूट गडबडीत निपटवून आता आम्हाला जा लागले. बहुत मेहनत करावी लागते. पाणी पिता का?